नमस्कार मित्रांनो, तुमच्यापैकी बरेच जण मला ओळखतात, पण जे काही मित्र नव्याने आपल्याला जोडले गेलेले आहेत त्यांच्यासाठी माझी इंट्रोडक्शन अगदी थोडक्यात. माझं नाव आहे डॉक्टर सुजाता पाटील. मी इंग्लिश लँग्वेजमध्ये मास्टर्स केलेलं आहे. साऊथ आफ्रिकन इंग्लिश लिटरेचरमध्ये मी डॉक्टरेट केलेली आहे 2019 साली. त्याच्यापूर्वी 2008 साली मी PSI या पदासाठी पात्र ठरण्याचा अनुभव देखील घेतलेला आहे. त्यामुळे 2003 किंवा 2002 पासून आम्ही अभ्यासाला सुरुवात केलेली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत MPSC स्पर्धा परीक्षा हे सर्व मी जवळून अनुभवलेलं आहे. आयोगाचा पॅटर्न कसा बदलत गेला, प्रश्नांचं स्वरूप कसं बदलत गेलं, डेप्थ कशी वाढत गेली, हे सगळं मी ह्या 22-23 वर्षामध्ये पाहिलेलं आहे. तर या सगळ्याचा, माझ्या अनुभवाचा किंवा माझ्या नॉलेजचा म्हणा, तुम्हा मित्रांना उपयोग व्हावा म्हणून हे सर्व कार्य चालू केलेलं आहे आपण. तर आपण माझ्या इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूब चॅनेलवरती किंवा टेलिग्रामवरती आपण जे डेली पोस्ट टाकत असतो ना, वन लायनर ग्रामर किंवा वर्ड ऑफ द डे, तर हे सगळं मला काय करायचं आहे की तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचं आहे. आणि तुम्ही काय करणार आहात की जेव्हाचं तेव्हा हे वर्ड्स डेली टाकले जातात ह्या पोस्ट, तर ते लिहून काढायचं आहे. एका नोटबुकमध्ये ते सगळं लिहून घ्यायचं आहे आणि ज्या ज्या वेळेला आपलं रिव्हिजन होईल त्या वेळेला ते नोटबुक समोर ठेवायचं आहे आणि रिव्हिजन करून घ्यायची आहे तुम्ही. त्याच्यामुळं तुमचं ते जे नॉलेज आहे किंवा व्होकॅब्युलरी आहे ती पक्की होण्यास मदत होईल. तर हा आपला सेकंड रिकॅप आहे. पाहूयात, पुढे जाऊयात. चला, तर पहिला शब्द बघा, रॉकस. अर्थ काय होतो, तर चित्र पाहायचं आहे आपल्याला. आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे मित्रांनो, की हे जे सगळे पोस्टर्स आहेत ना किंवा हे जे चित्र आहेत, ही सगळी मी AI ची मदत घेऊन केलेली आहेत. कारण मी इंग्लिशची टीचर आहे, मी टेक्नॉलॉजीची, सायन्सची किंवा AI ची शिक्षक नाही. त्यामुळं मला AI ची मदत घेऊन हे सगळं तयार करावं लागलेलं आहे मित्रांनो. त्यामुळं पोस्टर्समध्ये म्हणा काहीतरी टायपो एरर्स, छोट्या छोट्या चुका असू शकतात. आपल्याला त्यांच्याकडे लक्ष न देता तो शब्द लक्षात घ्यायचा आहे, त्याचं मीनिंग लक्षात घ्यायचं आहे, वाक्यात उपयोग कसा येतो ते बघायचं आहे आणि पुढं जायचं आहे. त्याच्या मागची भावना लक्षात घ्या. छोट्या छोट्या चुका दुर्लक्षित करा. ठीक आहे. तर पहिला शब्द आपण बघणार आहोत, रॉकस. काय दिसतंय चित्रामध्ये, तर ही मुलं काय करतायत की ढोल ताशा नगारे चालू आहेत वाजवायचे. स्पीकरवरती हा बोलायला लागलेला आहे, लाऊडस्पीकरवरती. तर अशा ठिकाणी काय असतं, तर गोंगाट असतो आणि रॉकसचा अर्थ पण तोच होतो. हा जो गोंगाट असतो तो आपल्याला कानाला कसा वाटतो, ऐकायला कर्कश वाटतो. त्यामुळे रॉकस म्हणजे अनप्लीजंट साऊंड असतो तो. ठीक आहे. बघा, मेकिंग अ लाऊड, हार्श, नॉइझी अँड अनप्लीजंट साऊंड म्हणजे रॉकस, गोंगाट करणे. ठीक आहे. याचे सिनोनिम्स बघा, नॉइझी, लाऊड, हार्श, बॉइस्टरस. यातले काही शब्द जे महत्त्वाचे असतील ते मी तुम्हाला हायलाईट करून देईन, ते तुम्ही लिहून काढा, लक्षात ठेवा. किंवा अजून काही सिनोनिम्स, अँटोनिम्स असतील तर तेही पाहून घ्या. कारण हे जे मी शब्द घेतलेले आहेत ना, हे सगळे येऊन गेलेले आहेत आणि ते पुन्हा पुन्हा विचारले जातात एक्झाममध्ये. त्यामुळं फोकस करा. अगदी हजारो, 4-4, 5-5, 20-20 हजार शब्द पाठ करत बसण्यापेक्षा आपण थोडके शब्द करूयात, व्यवस्थित करूयात आणि त्याच्या आजूबाजूचे एक 10-12 शब्द असतील ते व्यवस्थित केलेत तर एक्झाममध्ये त्याचा निश्चितच फायदा होतो. तर याचे अँटोनिम्स काय आहेत, तर क्वायट, सायलेंट, काम, पीसफुल. शांतता, शांततापूर्ण, निशब्द, सायलेंट, निशब्द. एक्झाम्पल बघा, द रॉकस क्राऊड चीअर्ड थ्रू आउट द मॅच. गोंगाट करणाऱ्या प्रेक्षकांनी काय केलं, संपूर्ण सामन्यामध्ये जोरदार जल्लोष केला. अशा अर्थाचं हे सेंटेन्स आपण घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या वाक्यात उपयोग करा. त्यामुळे हा शब्द व्यवस्थित लक्षात राहील तुमच्या. हाच नाही, सगळे शब्द. नेक्स्ट वर्ड बघूयात, इन्सलंट. काय प्रोनाउन्सिएशन आहे याचं, इन्सलंट. इथं दिलेलं आहे बघा प्रोनाउन्सिएशन. हे कसं वाचायचं याच्यावरती आपण एक सेपरेट लेक्चर नक्कीच घेऊयात. त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की हे कसं रीड करायचं. इनसोलंट नाही, इन्सलंट. ठीक आहे. मीनिंग काय होतं, चित्र काय सांगतंय, उर्मट मुलगा दिसतोय आपल्याला, उद्धट आहे तो. मीनिंग तेच होतंय, शोईंग अ रूड अँड ॲरोगंट, लॅक ऑफ रिस्पेक्ट. ज्याच्याकडे रिस्पेक्ट नाही, जो रिस्पेक्ट दाखवत नाही, असा तो इन्सलंट. एक्झाम्पल बघा, हिज इन्सलंट रिप्लाय टू द टीचर अर्न्ड हिम अ स्ट्रिक्ट वॉर्निंग.
टीचरला त्याने ॲरोगन्स दाखवला, त्याच्यामुळे टीचरनी त्याला काय केलेलं आहे की स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे. सिनोनिम्स काय आहे त्याचे? ॲरोगंट, रूड, डिसरिस्पेक्टफुल. अँटोनिम्स काय आहेत? पोलाइट, रिस्पेक्टफुल, हंबल. याच्यातला ॲरोगंट हा लक्षात ठेवा. नेक्स्ट वर्ड आहे डिससेमिनेट. डिससेमिनेट, डिससेमिनेट, डिससेमिनेट अर्थ काय होतो बघा. एक मुलगी आहे, तिच्या हातात माहितीपत्रक आहेत, पॅम्पलेट्स आहेत किंवा ब्रॉशर्स आहेत, ती काय करायला लागली? सगळ्यांना वाटायला लागलेली आहे. अर्थ काय होतो मग? डिससेमिनेट म्हणजे काय? टू स्प्रेड इन्फॉर्मेशन, आयडियाज और नॉलेज वाईडली अमंग मेनी पीपल. अनेक लोकांमध्ये काय स्प्रेड करायचं आहे? तर आयडियाज, नॉलेज आणि काय इन्फॉर्मेशन स्प्रेड करणं म्हणजे डिससेमिनेट. ठीक आहे. माहिती, कल्पना किंवा ज्ञान व्यापकपणे लोकांमध्ये पोचवणे म्हणजे डिससेमिनेट. चित्र लक्षात ठेवा, शब्द आपोआप लक्षात राहतो, अर्थ लक्षात राहतो. सिनोनिम्स याचे काय आहेत बघा. टू स्प्रेड म्हणजे पसरवणे, सर्क्युलेट म्हणजे प्रसारित करणे, प्रोपगेट हा एक शब्द लक्षात ठेवा. प्रोपगेट म्हणजे प्रचार करणे, डिस्ट्रीब्यूट, ब्रॉडकास्ट म्हणजे प्रसारण करणे. थोडक्यात थोडं फरक आहे याच्यामध्ये मराठीमध्ये बघाल तर, पण आपल्याला क्लोज सिनोनिम्स विचारले जातात. अगदी जवळचा संबंध दाखवणारे शब्द कोणते, अशा अर्थाने प्रश्न विचारला जातो, त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याचे अँटोनिम्स काय होतात बघा. विथहोल्ड म्हणजे लपवणे, दाबून ठेवणे. कन्सील म्हणजे लपवणे, लक्षात ठेवा. कन्सील म्हणजे लपवणे. सप्रेस म्हणजे दाबणे. रेस्ट्रिक्ट म्हणजे मर्यादित करणे. आणि रिटेन म्हणजे ठेवून देणे, बाजूला काढून ठेवणे. हे झाले याचे अँटोनिम्स. आणि एक्झाम्पल काय घेतलेलं आहे बघा. द गव्हर्नमेंट एम्स टू डिसेमिनेट अवेअरनेस अबाउट एज्युकेशन स्कीम्स इन रुरल एरियाज. गव्हर्नमेंटचं एम काय आहे? तर डिसेमिनेट करणे. काय? तर अवेअरनेस. कशाबद्दल? एज्युकेशन स्कीम्सबद्दल. एज्युकेशन स्कीम्सबद्दल अवेअरनेस पसरवणे. कुठं? तर रुरल एरियामध्ये. तर अशा अर्थाचं एक सेंटेन्स आपण घेतलेला आहे. डिसेमिनेट हा शब्द क्लिअर झाला. ठीक आहे. पुढच्या शब्दाकडे जाऊयात आपण. पुढचा शब्द काय आहे बघा. कजोल. कजोल, नॉट कॅजोल. इथं कॅजोल दिलेलं आहे पण कॅजोल नाही. हे काय आहे? कजोल. कजोल म्हणजे काय? काय बघा चित्र काय सांगतंय? तर आई आहे, मुलाला समजवायला लागलेली आहे. काय समजवतीये? की बाळा तू एवढा एक घास खा, तू व्यवस्थित जेवण कर, प्लीज बेटा, जस्ट वन मोर बाईट, फक्त एकच. मग ती काय करायला लागली? तर कजोल. ती गोड बोलून त्या मुलाचं मन वळवायला लागलेली आहे. कशासाठी? तर जेव म्हणून. तर त्याला म्हणायचं कजोल. बघा. टू परस्युएड समवन टू डू समथिंग बाय टॉकिंग टू देम इन अ फ्रेंडली वे. कसं? धमकावून सांगतेय का? नाही. हा धमकावून सांगतोय का? नाही. तर फ्रेंडली वेनं आपण समजावून सांगतोय. ऑफन वेन दे डू नॉट वॉन्ट टू डू इट. आणि कधी? ज्यावेळेला एखाद्याला ती गोष्ट करायची नाही, ह्याला खायचं नाहीये, त्या मुलाला खायचं नाहीये, त्यावेळेला अंजारून गोंजारून आपण सांगतोय की तू हे केलं पाहिजेस, त्यावेळेला त्याला म्हणायचं कजोल. बघा. परस्युएड म्हणजे समजावणे. एंटाईस, कोक्स, विडल, अर्ज, बेसिच हे सगळे शब्द मित्रांनो महत्त्वाचे आहेत, लिहून ठेवा. अँटोनिम्स याचे काय होतात? फोर्स म्हणजे काय? जबरदस्ती करणे. कॉम्पेल भाग पाडणे, कॉम्पेल. प्रेशर, थ्रेटन, इंटिमिडेट. इंटिमिडेट म्हणजे काय? धाक दाखवणे. तर हे झाले याचे अँटोनिम्स. ही ट्राईड टू कजोल हिज लिटिल ब्रदर इनटू ईटिंग हिज व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स खा म्हणून त्याने त्याच्या लहान भावाचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. तर हा झाला आपला पुढचा शब्द. नेक्स्ट वर्ड काय आहे बघूयात. नेक्स्ट वर्ड बघा. विन्सम. विन्सम, विन नावातच आहे. विन म्हणजे जिंकणे. विन्सम इथं दिलेलं आहे प्रोनाउन्सिएशन. बघा काय दिसतंय ह्या मुलीच्या चेहऱ्यावरून किंवा इथं काय दिसतंय आपल्याला? मोहक. सी, यू ऑलवेज मेक एव्हरीथिंग सो स्पेशल. किती छान, तुझ्यामुळं सगळंच स्पेशल होतं. तर याला काय म्हणायचं? विन्सम. अर्थ काय होतो बघा. अट्रॅक्टिव्ह. विन्सम म्हणजे काय? अट्रॅक्टिव्ह ऑर चार्मिंग इन अ स्वीट,
प्लेझंट वे, स्वीट प्लेझंट वे, प्लेझंट टू लुक ॲट, किती सुंदर वाटतंय त्या मुलीकडे बघताना, मनमोहक, तर त्याला म्हणायचं विन्सम. सी, आकर्षक, मोहक, गोड, मनभावन, हे झाले त्याचा अर्थ. सिनोनिम्स काय आहेत बघा. चार्मिंग, अडॉरेबल, अडॉरेबल म्हणजे गोंडस, अपीलिंग, आकर्षक, डिलाइटफुल, डिलाइटफुल, मनभावन, एंगेजिंग, मन जिंकणारं, हर एंगेजिंग स्माइल. आता याचे अँटोनिम्स काय होतात बघा. अनअट्रॅक्टिव्ह, जे आकर्षक नाही असं ते. प्लेन, साधं, निरस. अनप्लेझंट, प्लेझंट, अनप्लेझंट. रिपल्सिव्ह, घृणास्पद, घृणास्पद. अनअपिलिंग, अरुचिकर, म्हणजे जे अपील करत नाही असं ते अनअपिलिंग. हर विन्सम स्माइल अँड काइंड वर्ड्स वन एव्हरीवन्स हार्ट. आपण पण कसं असलं पाहिजे मग, विन्सम असायला हवं. तिचे मोहक हास्य आणि गोड बोलणे सर्वांचे मन जिंकून गेले. विन्सम, लक्षात आलं. पुढचा शब्द पाहूयात. नेक्स्ट वर्ड आहे रेवरी. रेवरी म्हणजे काय, काय करतीये ती, ही मुलगी किंवा ही मुलगी इथं काय करायला लागलीत बघा. विचारात मग्न झालेले आहेत दोघी पण, हो ना. तर रेव्हरी म्हणजे विचारात मग्न होणे, पण कसं बघा. अ स्टेट ऑफ बीइंग प्लेझंटली लॉस्ट, विचारात मग्न झालेत पण कसं, प्लेझंटली म्हणजे छान वाटतंय त्या दोघींना पण, त्यांच्या चेहऱ्यावरून लक्षात येतंय. स्मित हास्य आहे त्यांच्या चेहऱ्यावरती. प्लेझंटली लॉस्ट इन वन्स थॉट्स, किंवा यालाच आपण काय म्हणूयात, डे ड्रीमिंग. सी म्हणजे काय, दिवास्वप्न. पण प्रत्येक वेळी दिवास्वप्न, आपण म्हणतो दिवास्वप्न बघू नकोस, पण प्रत्येक वेळी दिवास्वप्न हे वाईट असतं असं नाही. दिवास्वप्न ही बघायलाही हवीत, त्याच्यामुळं आपली काय होते, प्रगती होते, नाही का. स्वप्न बघा असं कोण म्हटलं, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, माहिती ना. स्वप्न पाहिलीत तरच आपण प्रगती करतो, त्या दृष्टीनं आपण पावलं उचलतो. तर त्याला त्या अर्थाने इथं रेव्हरी. सिनोनिम्स बघा. डे ड्रीम, मेडिटेशन, फॅन्टसी, म्युझिंग, म्यूज म्हणजे काय, विचारमग्नता, गंभीर विचारमग्नता. अँटोनिम्स याचे काय होतात बघा. रियालिटी, प्रॅक्टिकॅलिटी, रियालिटी, प्रॅक्टिकॅलिटी, कॉन्सन्ट्रेशन, अवेअरनेस, हे झाले याचे अँटोनिम्स. वाक्यात उपयोग काय घेतलेला आहे बघा. शी सॅट बाय द विंडो लॉस्ट इन अ रेव्हरी, विंडोच्या शेजारी बसून ती स्वप्नमग्न झालेली आहे. हिज रेव्हरी वॉज इंटरप्टेड बाय द साऊंड ऑफ द डोरबेल, दरवाजावरची बेल वाजली आणि त्याचं स्वप्नरंजन जे होतं ते काय झालं, ब्रेक झालं, खंडित झालं. ठीक आहे. तर हा झाला नेक्स्ट वर्ड, रेव्हरी. पुढचा शब्द कोणता आहे, पेन्सटेकिंग. नावातच आहे बघा, पेन्सटेकिंग. काय दिसतंय, जे तुम्ही सगळे करत आहात ते. पेन्सटेकिंग म्हणजे काय. सी, ग्रेट रिझल्ट्स कम फ्रॉम पेन्सटेकिंग एफर्ट अँड अटेन्शन टू एव्हरी डिटेल. पेन्सटेकिंग म्हणजे काय, कष्ट, अत्यंत मेहनत घेऊन किंवा बारकाईने, धीराने केलेला असा तो म्हणजे पेन्सटेकिंग. आता तुम्ही सगळे या स्टेजमधून जात आहात, खूप एफर्ट तुम्ही घेत आहात. सी, डन विथ ग्रेट केअर अँड एफर्ट, ग्रेट केअर अँड एफर्ट, इस्पेशली ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम. आता तुम्ही सगळे आजचा दिवस अभ्यास करणार, उद्या करणार नाही असं थोडंच आहे. तुम्हाला तुमची पोस्ट निघेपर्यंत पेन्सटेकिंग प्रयत्न करायला लागणार आहेत. ठीक आहे. पेन्सटेकिंग, कष्टसाध्य म्हणायचं त्याला. ओके. सिनोनिम्स काय आहेत. मेटिक्युलस म्हणजे अतिशय बारकाईनं केलेला, मेटिक्युलस लक्षात ठेवा. थरो, डिटेल, सखल, थरो. डिलिजंट, कष्टाळू. कॉन्सायंटियस, सेड्युलस, अत्यंत तन्मयतेने करणारा. त्याच्यानंतर केअरफुल, स्क्रुप्युलस, डिटेल ओरिएंटेड, हे झाले याचे सगळे सिनोनिम्स. आणि अँटोनिम्स काय आहेत बघा. केअरलेस, नेग्लिजंट, हेस्ट म्हणजे घाईघाईने करणारा. स्लॉपी, रेकलेस, इंडिफरंट, हे सगळे शब्द महत्त्वाचे आहेत. एक्झाम्पल काय घेतलेलं आहे बघा आपण. शी प्रिपेअर्ड फॉर द एक्झाम
in a painstaking manner. She prepared. All of you are preparing for the exam in a painstaking manner, right? तर painstaking हा तुमच्या स्वतःवरून लक्षात ठेवा. नेक्स्ट वर्ड बघा काय आहे. अशर. उशर नाही, अशर. इथं दिलेलं आहे प्रोनाउन्सिएशन. अशर काय करतोय तो? हा काय करायला लागलेला आहे? अशर मार्ग दाखवायला लागलेला आहे, वेलकम करायला लागलेला आहे. या तर अशर म्हणजे काय? टू गाईड, टू लीड, टू एस्कॉर्ट समवन टू अ प्लेस. It can also mean to introduce or bring about the beginning of something. तुम्हाला एखादी गोष्टीची ओळख करून देणे म्हणजे अशर. ठीक आहे, एखाद्या गोष्टीची ओळख करून देणे किंवा मार्ग दाखवणे म्हणजे अशर. मग तो एखाद्या प्लेसला असेल, एखाद्या ठिकाणाला असेल किंवा एखाद्या डेस्टिनेशनला असेल किंवा तुमच्या एमकडे मार्ग दाखवणं असेल. ठीक आहे, तर त्याला म्हणायचं अशर. बघा, मार्गदर्शन करणे, आत घेऊन जाणे, वाट दाखवणे, सुरुवात घडवून आणणे, प्रवेश करून देणे. तर आपण काय करत आहोत? अशर करत आहोत. अशर व्होकॅब्लरी कशी करावी? अशर सुरुवात करून दिलेली आहे, पुढे जाणं तुमचं काम आहे. सिनोनिम्स बघा. एस्कॉर्ट म्हणजे मार्गदर्शन, एस्कॉर्ट. गाईड, लीड, नेतृत्व करणे. कंडक्ट मार्गदर्शन करणे. कंडक्टर काय करत असतो? मार्गदर्शन करत असतो. अकंपनी म्हणजे साथ देणे, सोबत जाणे. अँटोनिम्स याचे काय होतात बघा. टू प्रिव्हेंट प्रतिबंध करणे. ऑब्स्ट्रक्ट म्हणजे अडथळा आणणे, ऑब्स्ट्रक्शन. टू ब्लॉक म्हणजे रोखणे, वाट रोखणे. हिंडर, हिंडर म्हणजे पण अडथळा निर्माण करणे. डिटर परावृत्त करणे, एखादी गोष्ट करण्यापासून डिटर करणे, परावृत्त करणे. द सिक्युरिटी गार्ड अशर्ड द गेस्ट इन टू द हॉल. सिक्युरिटी गार्ड काय करतो? गेस्टना सांगतो की हां ठीक आहे, इकडे तुम्हाला जायचं आहे, या ठिकाणी तुम्ही बसू शकता, इथं तुमची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे तो जे करतो त्याला म्हणायचं अशर. ठीक आहे, नेक्स्ट वर्ड पाहूयात. नेक्स्ट वर्ड आहे काय लिहिले वाचा. जिफ्फी. प्रोनाउन्सिएशन याचं दिले का राहिले? जिफ्फी. इन अ जिफ्फी. 1 minute. इन अ मिनिट. 2 minutes. माहिती आहे ना मॅगीची जाहिरात, तर ते इन अ जिफ्फी, जस्ट अ जिफ्फी. इन अ व्हेरी शॉर्ट टाईम, इन अन इन्स्टंट ऑर क्विकली. अगदी छोट्या कमी कालावधीत, क्विकली, त्याला आपण म्हणायचं जिफ्फी. अतिशय थोड्या वेळात, क्षणार्धात, लगेच. आय विल बी रेडी इन अ जिफ्फी. शी फिनिश्ड हर वर्क इन अ जिफ्फी. इन अ जिफ्फी. हां, इन अ जिफ्फी हे लक्षात ठेवा, फक्त जिफ्फी नाही, इन अ जिफ्फी. सिनोनिम्स काय होतात त्याचे? इन्स्टंट म्हणजे क्षणात, मोमेंट क्षणभरात, क्विकली पटकन, इमिडिएटली, ॲट वन्स लगेच, इन नो टाईम म्हणजे क्षणात, इन नो टाईम. आय विल कम बॅक इन नो टाईम. मी लगेच आत्ता गेलो आणि लगेच परत आलो. अँटोनिम्स काय होतात बघा. स्लोली हळूहळू, ग्रॅज्युअली, लेजरली निवांतपणे, लेजर निवांतपणे, डेलिबरेटली जाणीवपूर्वक, अनहरीड घाई न करता, आणि प्रोलॉंग. प्रोलॉंग म्हणजे काय? दीर्घ काळ चाललेला जे काही असेल ते प्रोलॉंग. ठीक आहे, नेक्स्ट वर्ड बघूयात. नेक्स्ट वर्ड आहे अस्ट्यूट. अस्ट्यूट प्रोनाउन्सिएशन इथं दिलेलं आहे बघा. अस्ट्यूट. अस्ट्यूट म्हणजे काय? काय करायला लागलेली आहे ती? शी इज अस्ट्यूट. शी कॅन क्विकली अंडरस्टँड कॉम्प्लेक्स सिच्युएशन्स अँड मेक द राईट डिसिजन्स. व्हाय? बिकॉज शी इज अस्ट्यूट. ती अतिशय कॉम्प्लेक्स सिच्युएशन्स वरती विचारपूर्वक निर्णय घेऊ शकते. मेक द राईट डिसिजन्स. कसे डिसिजन्स घेऊ शकते? राईट. व्हाय? बिकॉज शी इज अस्ट्यूट. अस्ट्यूट आहे म्हणजे काय? हॅविंग ऑर शोईंग अन अबिलिटी टू ॲक्युरेटली असेस. असेसमेंट करणे, सिच्युएशनची असेसमेंट करणे, सिच्युएशन किंवा पीपल, अँड टर्न दिस टू वन्स ॲडव्हान्टेज. सिच्युएशन किंवा पीपल कसे वागतायत, कसे बोलतायत, सिच्युएशन कशी आहे, या सगळ्याचं व्यवस्थित ॲनालिसिस करून त्या सगळ्याचा फायदा करून घेणारी व्यक्ती म्हणजे अस्ट्यूट. मराठीमध्ये काय दिलेले आहे की चतुर, तीक्ष्ण बुद्धीचा, सूक्ष्म निरीक्षण करणारा किंवा दूरदृष्टी असलेला, व्हिजन असलेला.
तो असतो अस्ट्यूट. शी इज व्हेरी अस्ट्यूट इन बिझनेस डिसिजन्स. ही इज द अस्ट्यूट लीडर अंडरस्टूड द प्रॉब्लेम बिफोर एनीवन एल्स. मग जे अस्ट्यूट असतात, चतुर असतात, तीक्ष्ण बुद्धीचे असतात, त्यांना इतरांपेक्षा परिस्थितीची लवकर जाणीव होते आणि जे नसतात त्यांना वेळ निघून गेली तरी समजत नाही. श्रीवड सिनोनिम्स काय आहेत बघा. श्रीवड म्हणजे अत्यंत धूर्त. कीन म्हणजे तीक्ष्ण, KEEN कीन, तीक्ष्ण. परसेप्टिव्ह सूक्ष्मदर्शी, सूक्ष्मदर्शी. डिसर्निंग म्हणजे विवेकी. इन्साइटफुल हे शब्द महत्वाचे आहेत. सगॅसियस दूरदृष्टी असलेला, सगॅशियस दूरदृष्टी असलेला. अँटोनिम्स काय होतात. अनऑब्झर्वंट जो निरीक्षण करत नाही असा तो, निरीक्षण शून्य, अनऑब्झर्वंट. अनइन्फॉर्म्ड म्हणजे ज्याला माहिती नसते असा तो, अनइन्फॉर्म्ड. इनअटेंटिव्ह लक्ष न देणारा, इनअटेंटिव्ह नॉट अनअटेंटिव्ह, इनअटेंटिव्ह. नाईव्ह म्हणजे निष्पाप, भोळा. गलिबल म्हणजे सहज फसणारा, गलिबल म्हणजे सहज फसणारा. फुलिश मूर्ख. ठीक आहे, तर हा झाला अस्ट्यूट. नेक्स्ट वर्ड आहे कोणता आहे सांगा. प्लॅसिड. प्लॅसिड म्हणजे काय. काय दिसते तुम्हाला चित्रामध्ये. शांत तळ दिसते, शांत, अतिशय शांत आहे, तर त्याला म्हणायचं प्लॅसिड. काम अँड पीसफुल, नॉट इझिली अफेक्टेड ऑर अपसेट, नॉट इझिली अफेक्टेड ऑर अपसेट. काम अँड पीसफुल. मराठीमध्ये काय म्हणायचं याला. शांत, स्थिर, निवांत किंवा सहजपणे न बदलणारा, तो झाला प्लॅसिड. शी रिमेन्ड प्लॅसिड इवन इन अ डिफरंट सिच्युएशन. शी रिमेन्ड प्लॅसिड इवन इन अ डिफिकल्ट सिच्युएशन. कितीही कठीण परिस्थिती आली तरी ती कशी राहिली. प्लॅसिड राहिली म्हणजे शांत राहिली. त्याच्यामध्ये त्या सिच्युएशनमध्ये तिची चलबिचल झाली नाही. द लेक वॉज प्लॅसिड इन द अर्ली मॉर्निंग. अर्ली मॉर्निंगमध्ये लेक कसं होतं. प्लॅसिड होतं, शांत होतं. ठीक आहे, म्हणजेच इथं काय लक्षात येते की हा शब्द आपल्याला सिच्युएशनला, परिस्थितीला किंवा माणसाच्या स्वभावाला सुद्धा वापरता येतो. सिनोनिम्स काय आहेत बघा. काम, ट्रँक्विल निवांत, हा शब्द महत्वाचा आहे. सिरीन, ट्रँक्विल, सिरीन. पीसफुल, कंपोज्ड म्हणजे संयमित, कंपोज्ड व्यक्तिमत्व असतं, संयमित. अढळ, स्टिल स्थिर. आणि याचे अँटोनिम्स आहेत. ॲजिटेटेड म्हणजे व्याकुळ, रेस्टलेस, टेम्पेस्चस, टेम्पेस्च्युअस म्हणजे तुफानी, हा शब्द आपण बघितलेला आहे. टर्ब्युलंट, फ्रेन्झिड, एक्साइटिंग, लाईव्हली चैतन्यमय, लाईव्हली. एखादी पर्सनॅलिटी कशी असते. लाईव्हली असते, चैतन्यमय असते, की त्या व्यक्तीच्या येण्यानं आजूबाजूचं सगळं वातावरण लाईव्हली होऊन जातं. ठीक आहे, तर हा झाला प्लॅसिड. नेक्स्ट वर्ड आहे इम्पेकेबल. इम्पेकेबल काय करतोय हा मुलगा बघा. तो काय करायला लागलेला आहे. नोटबुक्स आहेत किंवा डायरीज आहेत त्या व्यवस्थित लावायला लागलेला आहे. कसे लावलेत बघा. व्यवस्थित, कुठेही इकडे इकडे झालेलं नाहीये. म्हणजेच काय आहे तो परिपूर्ण, त्याला व्यवस्थित दोषरहित ते लावायचं आहे. इम्पेकेबल. परफेक्ट, फॉल्टलेस, फ्री फ्रॉम एनी मिस्टेक, म्हणून तो काळजीपूर्वक करायला लागलाय. ठीक आहे. निर्दोष, दोषरहित. हर इम्पेकेबल रेकॉर्ड ऑफ ऑनेस्टी अर्नड एव्हरीवन्स ट्रस्ट. इम्पेकेबल रेकॉर्ड आहे तिचं, कशाचं. ऑनेस्टीचं, म्हणून प्रत्येकजण तिला काय करतो. रिस्पेक्ट देतो. सिनोनिम्स काय आहेत बघा याचे. फॉल्टलेस, फ्लॉलेस, परफेक्ट, स्पॉटलेस, प्रिस्टीन शब्द लक्षात ठेवा. एक्झम्पलरी, प्रिस्टीन, एक्झम्पलरी. प्रिस्टीन म्हणजे निर्मळ, एक्झम्पलरी आदर्शवत, हे शब्द लक्षात ठेवा. अँटोनिम्स काय आहेत बघा याचे. फॉल्टी म्हणजे दोषपूर्ण, डिफेक्टिव्ह म्हणजे त्रुटी, ज्याच्यात डिफेक्ट आहे असा तो डिफेक्टिव्ह. इम्परफेक्ट, इम्पेकेबल, परफेक्ट, इम्परफेक्ट. त्याच्यानंतर फ्लॉड, हा आहे फ्लॉलेस. इम्पेकेबल म्हणजे फ्लॉलेस, हा आहे फ्लॉलेस. एरॉनियस म्हणजे चुकीचा. अनरिलायबल, अविश्वसनीय, ज्याच्यावर
विश्वास ठेवू शकत नाही असा तो, अविश्वसनीय. नेक्स्ट वर्ड आहे अबॅश. काय आहे? अबॅश मीनिंग काय करायला लागलेत बघा इथं. या मुलाला त्यांनी काय केलेलं आहे? लज्जास्पद, लाज वाटावी असं त्यांनी वागलेले आहेत ही मुलं. म्हणजे हा जो झालाय तो झालाय अबॅश. बॅश म्हणजे लाज वाटणे, अबॅश. टू कन्फ्यूज ऑर एम्बॅरॅस समवन, टू कॉज शेम. एखाद्याला कन्फ्यूज करणे, एम्बॅरॅस करणे, शेम लाज आणणे म्हणजे अबॅश. लाजवणे, गोंधळवणे, लज्जित करणे म्हणजे अबॅश. ही वॉज अबॅश्ड व्हेन एव्हरीवन लाफ्ड ॲट हिज मिस्टेक. त्याने एक चूक केली आणि सगळेजण त्याच्यावरती हसायला लागले आणि त्याच्यामुळं त्याला काय झालं? लाज वाटली. ठीक आहे. सिनोनिम्स काय आहेत बघा. एम्बॅरास, ह्युमिलिएट. ह्युमिलिएट म्हणजे काय? ह्युमिलिएट अपमानित करणे. मॉर्टिफाय म्हणजे अत्यंत लाजवणे. शेम लाज आणणे. डिस्कम्फर्ट गोंधळवणे. कन्फाउंड म्हणजे चकित करणे. हे झाले याचे सिनोनिम्स. आणि अँटोनिम्स. अपलॉड म्हणजे कौतुक करणे. अपलॉड म्हणजे कौतुक करणे. प्रेज स्तुती करणे. कमेंड नॉट कमांड. काय शब्द आहे? कमेंड म्हणजे प्रशंसा करणे. एनकरेज प्रोत्साहन देणे. ऑनर सन्मान देणे. कॉम्प्लिमेंट कौतुक करणे. हा शब्द आपण घेतलेला आहे. COMPLE. स्पेलिंग बघा, स्पेलिंग येऊ शकतं. कॉम्प्लिमेंट. ई आणि आयचा फरक आहे इथं. तर हे इथं आय वापरलेला आहे कॉम्प्लिमेंटमध्ये. आय असेल त्यावेळेला कौतुक करणे आणि ई असेल त्यावेळेला काय? कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे पूर्ण करणे, कंप्लीट. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड बघूयात. विटल. नेक्स्ट वर्ड आहे विटल. काय दिसतंय? घासून लहान करायचं चाललेलं आहे, कोरायचं चाललेलं आहे. एखादं शिल्प करतो ना आपण, तो प्रकार चालू आहे इथं. तर विटल म्हणजे काय? टू रिड्यूस समथिंग इन साईज. साईजमध्ये, अमाऊंटमध्ये कमी करणे. ऑर स्ट्रेंथ स्लोली अँड ग्रॅज्युअली. विटल हळूहळू कोरण्याचं काम चालू आहे. कोरणे म्हणजेच आपण काय करत असतो? ते कोरताना कमी करत असतो. ठीक आहे. हळूहळू कमी करणे, घासून लहान करणे किंवा कमी होत जाणे म्हणजे विटल. शी विटल्ड द रफ पीस ऑफ वुड इनटू अ टायनी टॉय. विटल्ड. ठीक आहे. विटल म्हणजे काय? की कार्व कोरणे. स्कल्प्ट म्हणजे घडवणे, शिल्प घडवणे. शेप आकार देणे. पेर म्हणजे हळूहळू कमी करणे. PARE. ट्रिम छाटणे किंवा नीट कापणे. रिड्यूस कमी करणे. हे माहिती आहे तुम्हाला. अँटोनिम्स बघायचे काय होतात? तर इनक्रीज वाढवणे. एक्सपांड विस्तार करणे. एनलार्ज ऑगमेंट. लक्षात ठेवा, ऑगमेंट म्हणजे वाढ करणे, ऑगमेंटेशन. बिल्डअप अक्युम्युलेट म्हणजे साठवणे. तर हे झालं विटल. व्हाईट प्लस लिटल. वेन यू विटल यू मेक समथिंग व्हाईट म्हणजे स्मॉल, लिटल बाय लिटल. हे आता मेमरी टिप दिलेले आहेत, ते सगळ्या वाचून घ्या, लक्षात ठेवा. नेक्स्ट वर्ड आहे पंजंट. काय आहे? पंजंट. काय दिसते चित्रामध्ये? लसूण आहे, कांदा आहे. कसा वास असतो त्याचा? काय केलेला आहे? उग्र वास असतो, त्यामुळे तिनं ना पकडलेला आहे. ठीक आहे. पंजंट म्हणजे काय? तीव्र, झोंबणारा, प्रखर वास किंवा चव असलेला म्हणजे पंजंट. फक्त वासच नाही, त्याची चव सुद्धा कशी असते? प्रखर असते. पंजंट. हॅव्हिंग अ स्ट्रॉंग, शार्प अँड अनप्लेझंट स्मेल ऑर टेस्ट म्हणजे पंजंट. द पंजंट स्मेल ऑफ गार्लिक फिल द किचन. किचनमध्ये जर आपण गार्लिकची, लसणाची, कांद्याची फोडणी दिली तर सगळ्या घरभर वास भरून राहतो. तो वास कसा असतो? तर पंजंट असतो. ठीक आहे. समानार्थी शब्द याचे काय आहेत? तर ॲक्रिड म्हणजे झोंबणारा. कॉस्टिक दाहक. कॉस्टिक सोडा असतो ना, दाहक. ॲस्ट्रिंजंट म्हणजे तुरट, आकुंचन करणारा. पिक्वँट तिखट. रॅसी झणझणीत, तीक्ष्ण. सफोकेटिंग घुसमटवणारा. आणि याचे अँटोनिम्स काय आहेत बघा? ब्लँड म्हणजे चवहीन, फिक्कट, ब्लँड. इन्सिपिड म्हणजे बेचव, इन्सिपिड. माइल्ड म्हणजे सौम्य. टेपिड म्हणजे कोमट किंवा प्रभावहीन, टेपिड.
इनऑफेन्सिव्ह, त्रासदायक नसलेला. आता हा त्रासदायक आहे, पंजंट आहे. ठीक आहे. ॲनोडाईन म्हणजे त्रास न देणारा, हे झालं पंजंट. नेक्स्ट वर्ड बघा, पंजंट प्लस पंच. इट गिव्ज अ स्ट्रॉंग पंच टू युअर नोज. पंच देताना आपल्याला मेमरी टिप दिलेल्या आहेत प्रत्येक शब्दाच्या, त्या पाहून घ्या. नेक्स्ट वर्ड आहे स्नियर. स्नियर म्हणजे काय, काय करायचं चाललेलं आहे बघा. काय दिसतं, टू स्नियर म्हणजे तुच्छता दर्शवणे. तुच्छता दर्शक भाव असतात बघा. आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात, तुमच्या आजूबाजूला देखील असतील, की जे तुम्हाला सिनियर असतील, अभ्यास जास्त करत असतील किंवा खूप वर्ष अभ्यास करत असतील. तर त्यातले काही लोक, काही म्हणते मी, सगळेच नाही, तर त्यांच्या चेहऱ्यावरती असा भाव असतो, तू आत्ता आलायस, तुम्ही नवीन आहात. ठीक आहे ना. तर त्याला म्हणायचं स्नियर. टू स्माइल इन अ स्कॉर्नफुल, मॉकिंग और कंटेम्प्च्युअस वे टू एक्सप्रेस कंटेम्प्ट और डेरिजन. काय, उपहासात्मक पद्धतीने हसणे, तुच्छता किंवा अवहेलना व्यक्त करणे. आपल्याला ते तुच्छ लेखतात ना, आपण नवीन आलेलो आहोत, तुच्छ लेखतात आपल्याला, तर ते काय करतात, तर स्नियर करतात. सिनॉनिम्स बघा, डिराइड म्हणजे उपहास करणे, मॉक एखाद्याची चेष्टा करणे, खिल्ली उडवणे, स्कॉफ म्हणजे हेटाळणी करणे, चल चल बाजूला हो, रिडिक्यूल उपहास करणे, एखाद्यावरती आपण रिडिक्यूल करतो, हे काय करायला लागलाय म्हणून. डिसडेन तुच्छ मानणे एखाद्या सॉरी. कंटेम म्हणजे तुच्छ लेखणे. अँटोनिम्स याचे काय होतात बघा, रिस्पेक्ट, ॲडमायर, ॲप्रिशिएट, एस्टीम, रेव्हरी पूज्य मानणे. तर पुढचा शब्द पाहूयात बघा, विजिलंट. विजिलंट नाही हं, विजिलंट, विजिलंट. कोण आहे हा, तर एक शिपाई आहे, सोल्जर आहे. ते कशा असतात सोल्जर सीमेवरती, तर विजिलंट असतात. ते अतिशय दक्ष असतात, त्यांचं सगळीकडे लक्ष असतं. तर तो झाला विजिलंट. म्हणजे बघा, अलर्ट, सॉरी, अलर्ट, वॉचफुल, जे कायम अलर्ट असतात. वॉचफुल अँड केअरफुल अबाउट पॉसिबल डेंजर अँड प्रॉब्लेम्स. बरोबर आहे. सोल्जर कसा असतो, कायम दक्ष असतो. काय काय कुठून कुठून कशी डेंजर येऊ शकतं ते सगळं त्यांच्याकडे लक्ष देऊन असतात. द विजिलंट ऑफिसर नोटिस्ड अ सस्पिशियस मुवमेंट. त्या सतर्क अधिकाऱ्याने संशयास्पद हालचाल लक्षात घेतली. याचे सिनॉनिम्स बघा, अलर्ट, वॉचफुल, कॉशियस, अटेंटिव्ह, ऑब्झर्वंट, केअरफुल. आणि अँटोनिम्स काय दिलेले आहेत, तर केअरलेस, नेग्लिजंट, अनअवेअर, अनअटेंटिव्ह, इनअटेंटिव्ह, इनकॉशियस, थॉटलेस. लक्षात घ्या हे सगळं. हाऊ विल यू रीड दिस, काय आहे हे, कसं वाचणार आपण, बेनवॉलन्स. बरोबर ना. तर हे बेनवॉलन्स असं न वाचता कसं वाचायचं आहे, बनेवलन्स, बनेवलन्स, बनेवलन्स. ठीक आहे. म्हणजे काय, तर बघा लक्षात येते काय करायला लागलेली आहे ही मुलगी. तर हिचं कॅरेक्टर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ती काय करतीये, दया दाखवतीये. एक भिकारी बसलेला आहे किंवा एक आजोबा आहेत, त्यांच्या प्रती ती दया दाखवतीये. तिच्या ज्या भावना आहेत त्याला म्हणायचं बनेवलंट. द क्वालिटी ऑफ बीइंग काइंड, जनरस अँड वेल मीनिंग, अ डिझायर टू डू गुड अँड हेल्प अदर्स म्हणजे बनेवलन्स. दुसऱ्याबद्दल चांगली भावना असणे, दुसऱ्याबद्दल दयाळू असणे, काइंड असणे, त्यांना मदत करण्याची जी भावना असते त्याला म्हणायचं बनेवलन्स. दयेचा, करुणेचा, उदार व परोपकारी स्वभाव, इतरांचे हित करण्याची वृत्ती म्हणजे बनेवलन्स. हर बनेवलन्स towards the poor has earned her respect and admiration. दुसऱ्यांप्रती ती बनेवलन्स होती, दया दाखवत होती, त्यामुळे तिला समाजामध्ये रिस्पेक्ट मिळत होता. ठीक आहे. सिनोनिम्स बघायचे, काइंडनेस दयाळूपणा, जनरॉसिटी उदारता, कंपॅशन करुणा, चॅरिटी परोपकार. त्याच्यानंतर अल्ट्रुइझम शब्द लक्षात ठेवा, अल्ट्रुइझम. फिलांथ्रॉफ लक्षात ठेवा, फिलांथ्रॉफी हे शब्द आलेले आहेत. त्याच्यानंतर
अँटोनिम्स काय याचे होतात तर क्रुएल्टी, सेल्फिशनेस, इनडिफरन्स, इनह्युमॅनिटी, हार्शनेस, स्टिंगिनेस. कंजूस लोक काही असतात, दुसऱ्यांना मदत करायला तयार नसतात, स्टिंगिनेस. तर पुढचा शब्द काय आहे बघा, युबिक्विटस. युबिक्विटस अर्थ काय होतो याचा, काय दिसते, युबिक्विटस, अर्थ आणि युबिक्विटस सगळीकडे जे प्रेझेंट आहेत ते काय काय आहे, इंटरनेट आहे, मोबाईल फोन्स आहेत, कार्स आहेत, इलेक्ट्रिसिटी, प्रोडक्ट्स, हे सगळे जे आहेत ते अर्थवरती सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे त्याला काय म्हणायचं, युबिक्विटस. प्रेझेंट, सीन or found everywhere, existing or happening in many places at the same time. हे लक्षात ठेवा, happening in many places at the same time is ubiquitous. सर्वत्र असलेला, सर्वव्यापी, सगळीकडे दिसणारा म्हणजे युबिक्विटस. हा शब्द तर खूप वेळा येऊन गेलेला आहे, पुन्हा येऊ शकतो. एक्झाम्पल काय आहे, स्मार्टफोन्स हॅव बिकम युबिक्विटस इन आवर डेली लाईव्ह. स्मार्टफोन्स आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये सर्वव्यापी झालेले आहेत, कुणाकडे नाही असं नाही, सगळ्यांकडे आहेत. युबिक्विटस. समानार्थी काय आहेत, ओमनी प्रेझेंट म्हणजे सर्वव्यापी, परवेजिव्ह सर्वत्र पसरलेला, युनिव्हर्सल सार्वत्रिक, युनिव्हर्सल सार्वत्रिक, प्रिव्हॅलंट वाईड स्प्रेड, एव्हर प्रेझेंट नेहमी सर्वत्र असलेला. अँटोनिम्स याचे काय होतात तर रेअर, स्कॅर्सिटी, स्केअर, अनकॉमन असामान्य, लिमिटेड मर्यादित, लोकलाइज्ड विशिष्ट ठिकाणी मर्यादित, स्पोरॅडिक लक्षात ठेवा, स्पोरॅडिक म्हणजे तुरळक अधूनमधून कधीतरी आढळणारा असा तो, हा झाला युबिक्विटस. ठीक आहे. आता हा शब्द कसा उच्चारणार तुम्ही, ऑनुई. कसा, ऑनुई, ऑनुई, ऑनुई म्हणजे काय, निराश दिसतीये ती, किंवा हा कशात रस नाहीये, उत्साह राहिलेला नाहीये, तो कसा आहे, ऑनुई. अ फीलिंग ऑफ वेरीनेस और डिससॅटिस्फॅक्शन कॉज्ड बाय लॅक ऑफ इंटरेस्ट और एक्साइटमेंट म्हणजेच बोर्डम म्हणजेच ऑनुई. रस नसल्यामुळे किंवा उत्साह नसल्यामुळे येणारी कंटाळवाणी उदासीनतेची भावना म्हणजे ऑनुई. ही स्टेड आउट ऑफ द विंडो फीलिंग अ डीप सेन्स ऑफ अनोय. बोर्डम, टीडियम कंटाळवाणा, डिसइंटरेस्ट, वेरीनेस, मोनोटोनी, ॲपथी उदासीनता. त्याच्यानंतर याचे अँटोनिम्स काय होतात बघा, इंटरेस्ट. आता इथं उदासीनता आहे म्हणजे अँटोनिम काय असणार, इंटरेस्ट. एन्थुझियाझम उत्साहपूर्ण, स्टिम्युलेशन उत्तेजना, इन्स्पिरेशन एंगेजमेंट, एक्साइटमेंट, हे सगळे झाले याचे अँटोनिम्स. ठीक आहे. नेक्स्ट शब्द बघूयात कुठला आहे, फ्लिपंट. काय आहे, फ्लिपंट नाही बरं का, फ्लिपंट. फ्लिपंट म्हणजे काय दिसतंय, म्हणजे काय दिसत की नॉट शोईंग अ सिरियस ऑर रिस्पेक्टफुल ॲटिट्यूड. समोरच्याला काहीतरी प्रश्न आहे, तो काहीतरी विचारत आहे किंवा सिरियस मॅटर चालू आहे, पण याला त्याचं काहीच देणं घेणं पडलेलं नाही, असा तो असतो फ्लिपंट. ठीक आहे. म्हणजे ज्याच्याकडे गांभीर्यच नाहीये, आदरच नाहीये, असा तो फ्लिपंट. सी, ट्रीटिंग इम्पॉर्टंट मॅटर्स इन अ केअरलेस ऑर ऑफ हँड वे. ज्याला काहीच गांभीर्य पडलेलं नाही असा तो. महत्त्वाच्या गोष्टींकडे निष्काळजीपणे किंवा बेफिकीरपणे पाहणारा म्हणजे फ्लिपंट. हिज फ्लिपंट रिमार्क्स अबाउट द इश्यू अपसेट मेनी पीपल. काहीतरी महत्त्वाचा इश्यू आहे पण यानं फ्लिपंट रिमार्क्स दिलेले आहेत, बेपर्वाह रिमार्क दिलेले आहेत, त्याच्यामुळं लोक त्याच्यावरती नाराज झालेले आहेत. ठीक आहे. तर याचे सिनोनिम्स काय होतात बघा, फ्रिवलस म्हणजे क्षुल्लक, डिसरिस्पेक्टफुल आदर न करणारा, ऑफ हँड ग्लिब, ग्लिब म्हणजे गुळगुळीत मुळमुळीत बोलणारा, ग्लिब. इररेव्हरंट अविनयशील, इररेव्हरंट म्हणजे अविनयशील. ठीक आहे. नेक्स्ट आहे फॅसेटियस म्हणजे कोण तर विनोदी, चेष्टेखोर म्हणजे फॅसेटियस. तर हे विनोदी असतात, कधीही काहीही बोलून जातात, समोर गांभीर्य
आहे, परिस्थिती बिकट आहे, तरी पण मध्येच काहीतरी बोललं जातं, तर तो फॅसिटियस. अँटोनिम्स याचे काय होतात बघा. सिरियस, अर्नेस्ट म्हणजे प्रामाणिक, थॉटफुल विचारपूर्वक वागणारा, रिस्पेक्टफुल आदरयुक्त, सिन्सिअर मनापासून करणारा. तर हे झालं याचे अँटोनिम्स. तर नेक्स्ट वर्ड पाहूयात. नेक्स्ट वर्ड आहे ऑप्टिमिस्ट. काय दिसतं बघा. सूर्य, सूर्याकडे पाहणारा मुलगा. तर सूर्य हा नेहमी आशावादाचं प्रतीक असतो. आशावाद, अंधारातून प्रकाशाकडे. सूर्य म्हणजे प्रकाश, म्हणजेच एक किरण, उम्मीद की किरण. ठीक आहे. तर ऑप्टिमिस्ट याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. तर ऑप्टिमिस्ट म्हणजे अ पर्सन हू टेंड्स टू सी द गुड इन ऑल थिंग्स अँड एक्सपेक्ट द बेस्ट पॉसिबल आउटकम. म्हणजे कितीही वाईट परिस्थिती असली तरी त्याच्यातून काहीतरी चांगलंच होणार असा जो विचार करतो ना, तो असतो ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी. कितीही नेगेटिव्ह सिच्युएशन असली तरी हा पॉझिटिव्हच विचार करणार, त्याला म्हणायचं आशावादी. जो व्यक्ती प्रत्येक गोष्टीत चांगलं पाहतो, सर्वोत्तम परिणामाची अपेक्षा करतो, तो म्हणजे ऑप्टिमिस्ट. शी इज अन ऑप्टिमिस्ट अँड बिलीव्स एव्हरीथिंग विल वर्क आउट इन द एंड. म्हणजे आपण म्हणतो ना की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, असा जो विचार करतो तो म्हणजे ऑप्टिमिस्ट. ठीक आहे. सिनोनिम्स बघा याचे. होपफुल म्हणजे आशावादी, चिअरफुल आनंदी, कन्फायडिंग विश्वासू, पॉझिटिव्ह कॉन्फिडंट आत्मविश्वास. त्याच्यानंतर अँटोनिम्स पहा याचे काय आहेत. तर पेसिमिस्ट प्रश्न आलेले आहेत. डाउटर ग्लूमी निराशापूर्ण वातावरण असलेला, निराशा असलेला. सिनिक संशयी, नेगेटिव्ह नकारात्मक. तर हे झाले याचे अँटोनिम्स. तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण घेतलेले सगळे शब्द आपण कव्हर केलेले आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर पिक्चर पाहायचं आहे, शब्द बघायचा आहे, त्याचं मिनिंग लक्षात घ्यायचं आहे आणि त्याच्या आजूबाजूला त्याच्या आसपास काय काय प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात ते सर्व तुम्ही पाहून घेणार आहात. ठीक आहे. ह्या आलेले हे भरपूर वेळा शब्द विचारलेले आहेत, असे शब्द मी सिलेक्ट केलेले आहेत. त्याच्यावरती अजून प्रश्न येऊ शकतात. तुम्हाला त्याच्यावरती महत्त्वाचे जे काही सिनोनिम्स अँटोनिम्स असतील ते सगळे दिलेले आहेत. अजून तुम्ही फाइंड आउट करा, लिहून काढा, लक्षात ठेवा, स्पेलिंग लक्षात घ्या, त्याचा अर्थ लक्षात घ्या. आणि काही शब्द आपल्याला आपण सिनोनिम्स म्हणून घेतो, अँटोनिम्स म्हणून घेतो, पण त्याचा अर्थ वेगळा असू शकतो, तेही लक्षात घ्यायचं. कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये शब्द वापरलेला आहे त्याच्यावरून त्याचा अर्थ बदलला जाऊ शकतो, बदलतो. त्यामुळे असा चौफेर अभ्यास करायचा आहे तुम्हाला. तर हे झाले आत्तापर्यंतचे वर्ड्स आणि इथून पुढचे वर्ड्स आहेत ते पाहण्यासाठी नेक्स्ट वीकमध्ये भेटूयात. थँक्यू.